मालेगांव की तरह ही अमरावती जिले के अंजनगांव सुरजी में बांग्लादेशी रोहिंग्यों को 1100 जन्म प्रमाण पत्र जारी किए गए, ऐसा आरोप भाजपा नेता किरीट सोमैया ने लगाकर हलचल मचा दी है। इस बीच अंजनगांव सुरजी की तहसीलदार पुष्पा सोलंकी ने इन आरोपों से इनकार किया है। पुष्पा सोलंकी ने स्पष्ट किया है कि अंजनगांव सुरजी तहसील से किसी भी बांग्लादेशी व्यक्ति को जन्म प्रमाण पत्र जारी नहीं किया गया है। रात्री मला किरीट सोमय्यांचा जेव्हा फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की मालेगावमध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगावमध्ये असे बांगलादेशी लोक आढळलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना असे आदेश वाटप केलेले आहेत। तर असा प्रकार अंजनगावचा आहे का म्हटलं, असं तर काही झालेलं नाही अंजनगावला। आणि जो त्यांनी 1100 आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे। आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे। जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो। त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज, आधार कार्डची झेरॉक्स, त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद नसल्याचा दाखला, सरपंचाचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरपरिषद यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो। त्यासोबत अर्जदाराचं बयान, पेपर प्रसिद्धी, नंतर 100च्या स्टॅम्प पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रितसर अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेले आहेत। बांगलादेशीचा इथं काही संबंध नाही आहे। अर्जदार हे अंजनगाव तालुक्यातले रहिवासी आहेत। अंजनगाव तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना दिलेले आहे। ते संबंधित अर्जदार आहेत। बांगलादेशीचा याच्याशी काही संबंध नाही आहे।